भाग आहे तो वस्तुनिष्ठ स्वरूपात प्रथम आपण पाहतोय। खाली दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व पुन्हा लिहा, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे। सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचा आहे की जेव्हा आपण हा प्रश्न लक्षात घेतो विधान पूर्ण करून पुन्हा लिहायचं आहे। पहिलं विधान आहे, भारतातील पहिला सहकारी संस्था कायदा टिंबटिंब साली संमत करण्यात आला। 1912, 1925, 1904 असे पर्याय दिलेले आहेत। पर्याय क बरोबर आहे 1904। विधान पुन्हा लिहायचं आहे, भारतातील पहिला सहकारी संस्था कायदा 1904 साली संमत करण्यात आला। 1904 या सालाला अधोरेखित करायचं आहे। विधान दुसरं, नोंदणी अर्जासोबत उपविधीच्या टिंबटिंब प्रती जोडाव्या लागतात। 4, 2, 6 असे 3 पर्याय दिलेले आहेत, अ, ब, क। या 3 पर्यायापैकी अ पर्याय बरोबर आहे। 4, नोंदणी अर्जासोबत उपविधीच्या 4 प्रती जोडाव्या लागतात। सहकारी संस्थांवर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने टिंबटिंबची नियुक्ती केलेली आहे। प्रवर्तकाची, सहकार आयुक्त व निबंधकाची, सचिवाची। अ, ब, क असे 3 पर्याय आहेत, पैकी ब पर्याय बरोबर आहे, सहकार आयुक्त व निबंधकाची। विधान असं पूर्ण करून लिहायचं आहे, सहकारी संस्थांवर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सहकार आयुक्त व निबंधकाची नियुक्ती केलेली आहे। विधान चौथं, सहकारी संस्थेकरता टिंबटिंबकडून सहकार आयुक्त व निबंधकाची नेमणूक करण्यात येते। अ, ब, क असे 3 पर्याय आहेत, पर्याय ब बरोबर आहे, राज्य शासन। विधान पुन्हा लिहायचं आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये सहकारी संस्थाकरिता राज्य शासनाकडून सहकार आयुक्त व निबंधकाची नेमणूक करण्यात येते। विधान 5वं, सहकार आयुक्त व निबंधक टिंबटिंब स्तरावर कार्य करतात, तालुका, राज्य, जिल्हा। सहकार आयुक्त व निबंधक पर्याय ब बरोबर आहे, राज्य स्तरावर कार्य करतात। विधान असं लिहायचं आहे, सहकार आयुक्त व निबंधक राज्य स्तरावर कार्य करतात। विधान 6वं, सहकार आयुक्त व निबंधक हा टिंबटिंब प्रशासकीय अधिकारी असावा। मवाळ, अकार्यक्षम, कठोर। विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, क हा कठोर पर्याय बरोबर आहे, सहकार आयुक्त व निबंधक हा कठोर प्रशासकीय अधिकारी असावा। विधान 7वं, सहाय्यक निबंधकाची नेमणूक टिंबटिंब स्तरावर होते, तालुका, विभागीय, राज्य। सहाय्यक निबंधकाची नेमणूक तालुका स्तरावर होते, पर्याय अ बरोबर आहे। सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचे आहे, 7 विधानं आहेत। अनेक वेळा ही सर्व विधानं जुन्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत विचारून गेलेली आहेत, त्यामुळे आपण या विधानाकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे। उजळणी अभ्यास करत असताना 5 गुणासाठी परीक्षेमध्ये विचारला जाणारा सर्वात सोपा प्रश्न जोड्या जुळवा। अ गट प्रथम वाचतोय, त्यामध्ये अ महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा, ब सहकार आयुक्त व निबंधकाचे कार्यालय, क जिल्हा उपनिबंधक, ड सहकार क्षेत्राचे नेतृत्व करणे, ई भारतातील पहिला सहकारी संस्था कायदा। महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा यासाठी पर्याय आपण लक्षात ठेवत असताना बरोबर पर्याय जेव्हा आपण लिहितो तेव्हा बरोबर पर्याय लिहित असताना महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा यासाठी बरोबर पर्याय आहे 1960। सहकार आयुक्त व निबंधकाचे कार्यालय यासाठी बरोबर पर्याय आहे पुणे। जिल्हा उपनिबंधक यासाठी बरोबर पर्याय आहे जिल्हा स्तर। सहकार क्षेत्राचे नेतृत्व करणे हे विकासात्मक कार्य आहे। भारतातील पहिला सहकारी संस्था कायदा 1904। अशा पद्धतीनं आपल्याला पर्याय दिलेले आहेत। महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 साठी लिहायचा आहे। त्यानंतर सहकार आयुक्त व निबंधकाचे कार्यालय पुणे या ठिकाणी आहे। जिल्हा उपनिबंधक हे जिल्हा स्तरावर आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे। सहकार क्षेत्राचं नेतृत्व करणे हे विकासात्मक कार्य आहे 5 नंबरचं। भारतातील पहिला सहकारी संस्था कायदा 1904
अशा पद्धतीनं ह्या जोड्या आपण लक्षात ठेवायच्या आहेत आणि त्या पद्धतीनं उत्तरं लिहायची आहेत. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा लक्षात ठेवा, महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960, सहकार आयुक्त व निबंधकाचे कार्यालय पुणे या ठिकाणी आहे. जिल्हा उपनिबंधक जिल्हा स्तरावर कार्य करतात. सहकार क्षेत्राचं नेतृत्व करणं निबंधकाचं विकासात्मक कार्य आहे. भारतातील पहिला सहकारी संस्था कायदा 1904 हे आपण लक्षात ठेवायचं आहे. पुढे आपण पाहूया खालील विधानासाठी एक शब्दप्रयोग लिहा. सहकारी संस्थेची नोंदणी करणारा अधिकारी, सहकारी संस्थेची नोंदणी करणारा अधिकारी प्रशासकीय अधिकारी, सहकार आयुक्त व निबंधक. सहकारी संस्थेचे वर्गीकरण करणारा अधिकारी, सहकार आयुक्त व निबंधक. सहकारी संस्थेचे जिल्हा स्तरावर नियंत्रण करणारा प्रमुख नियंत्रक अधिकारी, जिल्हा उपनिबंधक. विभागीय स्तरावर सहकारी संस्थांचे नियंत्रण करणारा अधिकारी, तालुका सहाय्यक अधिकारी, तालुका सहाय्यक निबंधक. सहकारी संस्थेच्या उपविधीस मान्यता देणारा अधिकारी, सहकार आयुक्त व निबंधक. थोडासा वेगळा प्रश्न, आपण सोपा सहजपणे हे 5 उपप्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहेत. खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा. सहकार आयुक्त व निबंधक सहकारी चळवळीवर नियंत्रण ठेवतात, हे विधान बरोबर आहे. 2. सहकारी संस्थेच्या आयुक्त व निबंधकाची नियुक्ती केंद्र शासन करते, हे विधान चूक आहे. बरोबर विधान असं आहे, सहकारी संस्थेच्या आयुक्त व निबंधकाची नेमणूक राज्य शासन करते. विधान 3. सहकार आयुक्त व निबंधक कठोर प्रशासक असावा, बरोबर विधान आहे. विधान 4. सहकार आयुक्त व निबंधकांना न्यायनिवाडा करण्याचा अधिकार असतो, विधान बरोबर आहे. सहकार आयुक्त व निबंधक राज्यातील सहकारी चळवळीचा सर्वोच्च अधिकारी असतो, विधान 5 बरोबर आहे. विधान 6. सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्थेची नोंदणी करतात, 6वं विधान बरोबर आहे. चूक की बरोबरच्या दृष्टिकोनातून एकदम सोपी विधानं ही परीक्षेमध्ये एका मार्कासाठी विचारली जातात, त्या दृष्टीने विद्यार्थ्याची तयारी असणं गरजेचे आहे. आपण पुढचा वस्तुनिष्ठचा प्रश्न पाहतोय. खालील विधाने पूर्ण करा. सहकार शिक्षण व प्रशिक्षण देणे हे निबंधकाचे विकासात्मक कार्य आहे. सहकारी संस्थेचे विसर्जन प्रक्रिया पार पाडणारी व्यक्ती ऋण परिशोधक, यालाच दुसरं उत्तर आहे विलयन अधिकारी. सहकारी संस्था नोंदणीकृत झाल्याचा अधिकृत पुरावा म्हणून टिंबटिंब देण्याचा अधिकार निबंधकाला आहे. सहकारी संस्था नोंदणीकृत झाल्याचा अधिकृत पुरावा म्हणून नोंदणी प्रमाणपत्र देण्याचा अधिकार निबंधकाला आहे. विधान 4. सहकारी संस्था आणि सरकार यांच्यामधील टिंबटिंब हा महत्त्वाचा दुवा आहे. सहकारी संस्था आणि सरकार यांच्यामधील सहकार आयुक्त व निबंधक हा महत्त्वाचा दुवा आहे. भारतातील दुसरा सहकारी संस्था कायदा टिंबटिंब साली संमत झाला. भारतातील दुसरा सहकारी संस्था कायदा 1912 साली संमत झाला. विधान 6. नोंदणी अर्जासोबत उपविधीच्या टिंबटिंब प्रती जोडाव्या लागतात. नोंदणी अर्जासोबत उपविधीच्या 4 प्रती जोडाव्या लागतात. अचूक पर्याय लिहा. अशा प्रकारचा प्रश्न बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत विचारला जातो. पर्याय खाली दिलेले असतात. सहकार आयुक्त व निबंधक यांचं प्रमुख काम संस्थेची नोंदणी करणं. सहकार आयुक्त व निबंधक यांचं कार्यालय पुणे या ठिकाणी आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960. जिल्हा उपनिबंधक जिल्हा स्तर. भारतातील पहिला सहकारी संस्था कायदा 1904. पर्याय दिलेले आहेत, त्यातलीच उत्तरं लिहायची आहेत. एका वाक्यात उत्तरे लिहा. सहकार आयुक्त व निबंधक म्हणजे काय? सहकार खात्याचा प्रशासकीय कामकाज पाहणारा राज्य शासनाकडून नियुक्त केलेला अधिकारी म्हणजे सहकार आयुक्त व निबंधक होय. निबंधकाची वैधानिक कार्य काय आहेत? सहकारी संस्थेची महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायद्यानुसार जी कायदेशीर कार्य पार पाडावी लागतात, उदाहरणार्थ संस्थेची नोंदणी करणं, पोटनियमाला मंजुरी देणं, अशा प्रकारच्या कार्यांना वैधानिक कार्य असं म्हणतात. निबंधकाची विकासात्मक कार्य म्हणजे काय?
सहकारी संस्थेची प्रगती होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, उदाहरणार्थ सहकारी शिक्षण प्रशिक्षण देणं, अशा प्रकारचं कार्य विकासात्मक कार्यामध्ये समाविष्ट केलं जातं. उपविधी म्हणजे काय? सहकारी संस्थेचे दैनंदिन कामकाज पार पाडण्यासाठी संस्थेनं तयार केलेले पण निबंधकानं मंजूर केलेले नियम याला उपविधी असं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आपण लक्षात घेतोय. प्रश्न दुसरा, खालील संज्ञा स्पष्ट करा. त्यातली संज्ञा क्रमांक 1, सहकार आयुक्त व निबंधक. 2 मार्कासाठी परीक्षेत विचारला जाणारा सोपा प्रश्न. सहकार खात्याचा प्रमुख अधिकारी. नंबर 2, राज्य शासनाकडून प्रशासकीय अधिकारी म्हणून नेमणूक केली जाते. नंबर 3, राज्यस्तरावर कार्य करतात. नंबर 4, सहकार आयुक्त व निबंधक यांचे मुख्य कार्यालय पुणे या ठिकाणी. अशा प्रकारची विधानं तुम्हाला लिहिता येतात. लवाद, सहकार खात्याचं न्याय निवाड्याचं काम करणारं जे विशिष्ट असा विभाग असतो त्याला लवाद असं म्हटलं जातं. लवाद अधिकारी सहकार आयुक्त व निबंधक असतात. राज्यस्तरावरचा हा अधिकारी, जिल्हा स्तरावर जिल्हा उपनिबंधक असतात. विभागीय स्तरावर संयुक्त निबंधक असतात. सहकारी संस्था व संस्थेमधील वाद मिटवण्याचे काम लवाद अधिकारी म्हणून सहकार खात्याच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना हे काम करावं लागतं. तिसरं संज्ञा स्पष्ट करा. उपविधी पोटनियम. सहकारी संस्थेचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी संस्थेने तयार केलेले जे नियम आहेत त्याला उपविधी असं म्हटलं जातं. या उपविधीच्या नोंदणी अर्जासोबत 4 प्रती जोडाव्या लागतात. उपविधीला सहकार आयुक्त व निबंधकाकडून मंजुरी मिळणं आवश्यक आहे. अशा प्रकारची विधानं तुम्हाला लिहिता येतात. प्रश्न तिसरा, स्वमत लिहा. उपाययोजनावर आधारित प्रश्न लिहा. हा आपल्या स्वतःच्या मतानं प्रश्न लिहायचा आहे आणि त्याची सकारात्मक किंवा नकारात्मक बाजू तुम्ही मांडायची आहे. एकदम सोपा प्रश्न आहे. सहकार आयुक्त निबंधक हा सहकारी संस्थेचा निर्माता, पालककर्ता व नियंत्रक आहे, विसर्जक आहे. या विधानाशी मी सहमत आहे असं लिहा आणि सकारात्मक बाजू लिहा. ही सकारात्मक बाजू लिहित असताना संस्थेचा जन्मदाता म्हणजे निर्माता, संस्थेची नोंदणी करणारा अधिकारी. पालनकर्ता, संस्थेच्या विकासाच्या, संस्थेच्या प्रगतीच्या काळात अत्यंत महत्त्वाची भूमिका निबंधकाची असते. एक पालक म्हणून संस्थेची प्रगती करण्यासाठी मार्गदर्शन करणारा अधिकारी. विसर्जक, निबंधक हा कठोर प्रशासक असावा असं म्हटलं जातं. संस्थेतले अधिकारी कर्मचारी जेव्हा चुकीचं काम करतात, सहकार क्षेत्राला बाधा येईल अशा प्रकारचं कृत्य केलं जात असेल तर अशा वेळेला संस्थेचं विसर्जन करण्याचं काम सहकार आयुक्त व निबंधक करत असतात. विधान दुसरं, सहकार आयुक्त व निबंधक हा कठोर प्रशासक असावा. हे विधान बरोबर आहे. या विधानाशी मी सहमत आहे. कारण सहकार आयुक्त व निबंधक हा सहकार खात्यातील न्यायनिवाड्याचं काम करणारा अधिकारी असतो आणि न्यायाधीश म्हणून काम करत असताना प्रसंगी कठोर निर्णय घ्यावे लागतात. तिथे सभासदाचं व सहकार क्षेत्राचं हित महत्त्वाचं लक्षात घ्यायचं आहे आणि त्या पद्धतीनं चुकीचं काम करणाऱ्या व्यक्तीला शिक्षा देण्याचं अधिकार महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 नुसार सहकार आयुक्त व निबंधक यांना दिलेला असतो. म्हणून ते कठोर प्रशासक असावेत. विधान तिसरं, राज्यातील सहकारी चळवळीच्या विकासात निबंधकाची भूमिका महत्त्वाची असते. या विधानाशी मी सहमत आहे. इथं 3ही विधानं सकारात्मक विचाराच्या दृष्टिकोनातूनच दिलेली आहेत. आपल्याला लिहायला उत्तर खूप सोपी आहेत. निबंधकाची भूमिका लिहित असताना सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे की निबंधक हा सहकारी संस्थेचा पालक असतो, सहकारी संस्थेचा निर्माता असतो, त्याबरोबरच मित्र, मार्गदर्शक आणि तत्ववेत्ता म्हणून निबंधकाची भूमिका महत्त्वाची असते. सहकारी संस्थेमध्ये संस्थेला सोबत घेऊन जाणारा हा एक मित्र असतो. मार्गदर्शक, वाटाड्याची भूमिका निबंधकाची महत्त्वाची असते. तर त्याबरोबरच तत्ववेत्ता म्हणून चांगल्या गोष्टी सहकारी संस्थेला सांगण्याचं काम निबंधकाकडून केलं जातं. हा 4 मार्कासाठी परीक्षेमध्ये विचारला जाणारा स्वमताचा प्रश्न आहे. आपण विद्यार्थ्यांनी किमान आपली मतं लिहित असताना 4 मतं लिहायची आहेत आणि पहिलं विधान मी सहमत आहे का सहमत नाही, सकारात्मक का नकारात्मक लिहिणार आहात. एकाच बाजूनं आपली मतं मांडायची आहेत, दोन्ही बाजूनं मतं मांडायची नाहीत, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. स्वमत मांडत असताना कधीही नकारात्मक बाजू असेल तर सर्व नकारात्मक बाजू मांडा, सकारात्मक बाजू मांडायची असेल तर सर्व सकारात्मक बाजू आपण विद्यार्थ्यांनी मांडायचे आहेत. हे लक्षात घ्या. आपण विद्यार्थी
फरक स्पष्ट करायचा जेव्हा प्रश्न लक्षात घेतो तेव्हा फरक स्पष्ट करायचा प्रश्न लक्षात घेत असताना अत्यंत सोपा प्रश्न बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत विचारला जातोय, तो म्हणजे अध्यक्ष आणि सहकार आयुक्त व निबंधक. अनेक वेळा बोर्ड प्रश्नपत्रिकेमध्ये हा विचारला गेलेला प्रश्न आहे. प्रथम अर्थ किंवा व्याख्या लिहायची आहे. व्यवस्थापन समितीचा प्रमुख पदाधिकारी म्हणजे अध्यक्ष होय. सहकार खात्याचा प्रशासकीय अधिकारी म्हणजे सहकार आयुक्त व निबंधक होय. 1 मार्कासाठी हा प्रश्न. टिंबटिंब हा सहकार खात्याचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी असतो, तर सहकार आयुक्त व निबंधक. टिंबटिंब हा सहकारी संस्थेचा व्यवस्थापन समितीचा प्रमुख पदाधिकारी असतो. हा फरक लक्षात घ्यायचा आहे. अध्यक्ष हे पदाधिकारी असतात, तर सहकार आयुक्त व निबंधक हे अधिकारी असतात. नंबर 2चा फरकाचा मुद्दा लिहायचा आहे. कार्यक्षेत्राची व्यापकता. सहकार आयुक्त व निबंधकाचं कार्यक्षेत्र संपूर्ण राज्यातील सहकारी संस्थांसाठी असतं, तर अध्यक्षांचं कार्यक्षेत्र फक्त एका संस्थेपुरतंच मर्यादित असतं. वेतन मानधन. अध्यक्षांना दरमहा असं वेतन दिलं जात नाही, तर ज्या वेळेला सभा वगैरे असेल त्यावेळेला मानधन दिलं जातं, भत्ता दिला जातो. तर सहकार आयुक्त व निबंधक यांना दरमहा राज्य शासनाकडून जो दिलेला वेतनाचा भाग आहे तो वेतन दिलं जातं. अत्यंत महत्त्वाचा व्यापकतेच्या दृष्टिकोनातून किंवा अर्थाच्या दृष्टिकोनातून जसा मुद्दा पाहतो तसा अध्यक्ष यांना एक विशेष अधिकार प्राप्त झालेला आहे, तो निर्णायक मताचा अधिकार. सहकार आयुक्त व निबंधकाला असा निर्णायक मताचा अधिकार नसतो, पण नोंदणी करणं, संस्थेचं विसर्जन करणं, सहकारी संस्थेमध्ये उपविधींना मान्यता देणं अशा प्रकारचे अधिकार प्राप्त होतात. ही सर्व उजळणी लक्षात ठेवत असताना बोर्ड प्रश्नपत्रिकेच्या दृष्टिकोनातून हे सर्व प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचे आहेत. वरील उपघटकामध्ये उजळणीच्या आपणास काही शंका असल्यास फोनवरून संपर्क साधायचा आहे. जर आपण हा उजळणीचा अभ्यास उपघटक यूट्यूबवर पाहत असाल तर कमेंट्समध्ये लिहायचे आहेत. तुमच्या शंकांची उत्तरे जरूर दिली जातील. तुमच्या शंका सोडवल्या गेल्या तरच तुम्हाला हा उपघटक चांगला समजणार आहे. त्यासाठी शंका जरूर विचारा. घरी राहा, सुरक्षित राहा.